पवारसाहेब यांनी जे विधान केलं की कुटुंबात दरवाजे सगळ्यांसाठी खुले आहेत, पण घ्यायचं की नाही हा पक्ष ठरवणार, पक्षाचा निर्णय. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा झडतात की दादा मागच्या दारांनी येतील किंवा काय होईल, असं काही घडेल असं वाटतं? मला वाटत नाही की अशा काही चर्चा आहेत किंवा कोणी परत येण्याचा प्रश्न उद्भवतो. मला वाटत नाही. आणि भारतीय जनता पक्षाच्या जवळ गेलेल्या लोकांना असं सहजासहजी त्यांच्यापासून, कारण जवळ जाण्याचा उद्देश सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे असं सहजासहजी एवढं सोपं नाही त्यांच्यापासून बाहेर जाणं. त्यांनीच सांगितलं तुम्ही स्वतंत्र उभं राहावा आणि तिसरी आघाडी करा आणि मतं खावा, तरचा प्रश्न आहे. नाही तर अन्यथा त्यांची तिथून सुटका होईल असं मला वाटत नाही. काल भावी मुख्यमंत्री म्हणून सध्या सगळीकडे बॅनर्स लागत आहेत आणि धनंजय मुंडे यांचे पण बॅनर लागले आणि त्या ठिकाणी त्यांना राष्ट्रीय प्रवक्ता करण्यात आलं. याचा काय संबंध नेमका वाटतं तुम्हाला? नाही, आता काय 3-4 जणच पक्षात आहेत, त्यामुळे एकानं राष्ट्रीय प्रवक्ता व्हायचं, एकाने राज्याचा प्रवक्ता व्हायचा, हे शेवटी त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मला काय त्याच्यावर भाष्य करायचं नाही. आता अजितदादांचं मला माहीत नाही अजितदादा किती जागा मागणार आहेत. कदाचित 54 जागा ज्या आहेत किंवा त्यांच्यावर गेलेले 40 जागा, याच्या 40 जागांवरही समाधान ते मानतील. शेवटी वरनं डोळे वटारले तर हे दोघं काय करतील हे सगळ्यांनाच माहिती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.